विठुराया माऊली तू माऊली जगाची विठुराया माऊली तू माऊली जगाची सावली तुझी राया भोळा भक्तावरी सावली तुझी राया भोळा भक्तावरी भक्ताने भोळे भरोरी पंढरी काने कुंडल भोळे भरोरी पंढरी चंद्रभागे तीरावर बसले तुझे गाव पंढरी सपने दिसे तुझे तीरयात रूप माझ्या तुझ्या दर्शनाची देवा आसमनी लागली तुझ्या दर्शनाची देवा आसमनी लागली काने कुंडल शोभे कर कटेवरी काने कुंडल शोभे कर कटेवरी डोळे भरोनी तुझी पाऊ पंढरी काने कुंडल शोभे नारायण नारायण पुराण कालापासून चालत आलेले देवदत्त्यांचे वाद अद्याप काही संपलेले नाही. नारायण नारायण पण असुर लोक किती वेडे आहेत ना. प्रथम ते देवाची आराधना करतात. एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरचे आक्रमण करतात. नारायण नारायण पण या असुरांना या नारदाची कळ कधी कळले नाही आणि कळणारी नाही. तेव्हा माझे भ्रमण कार्य हे असेच पुढे चालू ठेवतो. नारायण नारायण आणि या सिंगलात काय कोण दैत्यराज इंद्रसूत. अरे वेड्या या त्रिभुवनामध्ये मी भ्रमण करत असतो बघ. नारायण नारायण अरे मग त्या त्रिगुणात वार्ता आहे बघ. माझ्या तपाच्या सामर्थ्यावर ब्रह्मदेवाची आराधना केली आणि अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं आहे. आणि या सृष्टीचा राजा हा कचराच अमर झाला आहे. अरे दैत्यराज सारं काही लक्षात आलं बघ माझ्या. तुला हे सारं त्रिभुवन जिंकायचं असेल. नारायण नारायण अरे वेड्या त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल. पण ते तुला जमेल का? तुम्ही कथन तर करा. नारायण नारायण दैत्यराज देवराज इंद्र रंभेच्या नाचगणात दंगून गेलेत. तेव्हा सर्वप्रथम सॉरी तुम्ही देवराज इंद्रांवरती करा. नारायण नारायण योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलं तर मी आता या समग्र सृष्टीचा राजा हा दैत्यासुरासुर होऊ शकतो आणि बोलायला
ब्रह्मदेवाची वराची पद्धती म्हणजे प्रथम स्वारी अमरावती माझी कार्यस्थळी आणि हा जनता दुरातून अमर झाला आहे. नारायण नारायण. देवेंद्रा समाज तुझा अंतकाळ जवळ आला आहे. हा दैत्या दुरातून तुझ्यावर चाल करत आहे. नारायण नारायण. हे सर्व कथन जाऊन देवराज इंद्रियांना सांगितले पाहिजे. चला तर. देह पंढरी आत्मा श्रीहरी. देह पंढरी आत्मा श्रीहरी. गुरु ज्ञानाने आली गती घरी. गुरु ज्ञानाने आली गती घरी. गुरु ज्ञानाने आली गती घरी. पंढरी आत्मा श्रीहरी. आत्मा श्रीहरी. आत्मा श्रीहरी. गुरु ज्ञानाने आली गती घरी. गुरु ज्ञानाने आली गती घरी. गुरु ज्ञानाने आली गती घरी. राजा मी तिथेच कुठे देवांचा अधिपती माझी अमरावती अमरपुरी झाली असून त्याची निर्मिती साक्षात विश्वकर्मा यांनी केली. माझ्या देवसभेमध्ये यक्ष गंधर्व नारद आणि रंभेचे नाचगाणी करत असतील. परंतु आज या अमरावतीमध्ये रंभेचे नृत्य पाहण्यासाठी माझे मित्र आतुर झाले आहे. रंभे, अगं हे रंभे, खूप काळ निघून गेला. तुझे नृत्य आम्ही पाहिले. या दरबाराची आज शोभा वाढवली. विषयाज्ञ महाराज. नाचते गाते
नाचते गाते होया इंद्र दरबारी पाय चमचम पैदन वाटे माझ्या या अंगणी पाय चमचम पैदन वाटे माझ्या या अंगणी पाय चमचम पैदन वाटे माझ्या या अंगणी नाचते नाचते गाते होया इंद्र दरबारी पाय सभारंगने नृत्य काढ इंद्राच्या दरबारी इंद्रा देव हे रंगून गेले नृत्य हे पावोनी नटले सजले गायले असले मजरा कंटयाने पाय चमचम पाय गलवाते पाय चमचम पाय गलवाते नाचते गाते होया इंद्रा दरबारी दरबारात मंत्रमुग्ध झाला आहे. नारायण नारायण देवेंद्राच्या या दरबारी चालली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी चालले नारदाची स्वारी गोड नाम मुखी निघालो मधुर स्वरानी गाणे निघालो मधुर स्वरानी नारायण नारायण प्रणाम देवराज या ब्रह्मपुत्र नाथाचा दंडवत प्रणाम. या नरसम आपण या अमरावती काळात म्हणजे नक्कीच काहीतरी वार्ता असेल. नारायण नारायण देवा तसंच काहीसा घडलं आहे बघा. ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंधुरासूर दैत्य माजला आहे आणि तो आता तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. अरे दैत्य
या सुंदरासुराचे वाद माझ्या खाली ऐकतात. माझ्या तर पंचायत बसलं काय नारायण नारायण आपण मला वेळेत सावध केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नारायण नारायण ठीक आहे येतो मी लागलीस आस मला गोडी बंगाची लागलीस आस मला गोडी बंगाची कृपा नारायण नारायण इंद्रा या ब्रह्मदेवाच्या वराने हा दैत्यराज तुझ्यातून अमर झाला. तुझी ही अमरावती आता माझी होणार. तुझं हे दैवत्व या रणांगणाच्या मातेत मिसळणार. हे सुंदरासुर रक्त्या आल्या मार्गे पुन्हा माघारी जा. या अमरावतीमध्ये तुझ्यासारख्या दैत्यांना येणे उचित नाही. हे इंद्रा, हा सिंहासूर दैत्य माघारी धनगटी आला नाही. तुझ्या छाताला पाय ठेवून या अमरावती काबीज करण्यात आला आहे. हे सिंहासूर दैत्य ठीक आहे. हे इंद्रा, असे सामर्थ्य तर कर तयारी.
माझा पाय अमरावती माझी झाली. हा देवेंद्र हे अमरावती सोडून पळून गेला. त्या अमरावतीचा स्वामी हा कचरा सिंधू असून हॅलो, श्री अनंत बाळलोगडे यांकडून कार्यक्रमासाठी 120 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी अमृता गंगाराम निर्मल यांच्या स्मरणार्थ कुमार आरुष, आर्य, स्वरा आणि अन्वी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ तुमचा प्रत्यक्ष ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छंदमाने विठ्ठलाचा जीवाला लागला, भक्तिभाव अंतरीचा हा मनी लागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणूस कीचा देव पाहिला. विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला. Bye.
चंद्रमानी विठ्ठलाचा दिवाना लागला, भक्ती भाव करीत आवडी लागला. तुझ्यासाठी चंदनाचा हे अधिकला, वैष्णवाचा माणूस गीता देव पाहिला. विठ्ठला माझा बाबा विठ्ठला, 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 विठ्ठला नारायण नारायण. प्रणाम श्रीहरी. कल्याण मस्त या पिढीचे ब्रह्मांड माझ्यामध्ये नेमकून घेताना माझा प्रिय भक्त मुली माझ्या वैकुंठामध्ये आला आहे. मला कोणत्या कोणत्या संगीत करावं लागणार. भगवान दीनदयाला या पृथ्वीला वाचवा. देवा ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंधुरासूर दर्श माजला आहे आणि त्याने तर देवराज इंद्र यांना युद्धात पराजित केले आहे आणि तो आता तुमच्या या वैकुंठावर चाल करून येणार आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. या धर्मावर अधर्माचा प्रभाव आला त्याच्या वेळी मी रूप धारण करून त्याचा नाश केला. नारायण नारायण. परंतु तो खूप बलाढ्य आहे, अहंकारी आहे. देवा सर्व काही तुमच्या हाती. नारायण नारायण. ज्या दृष्टीमध्ये आणि मला सांगितलं तर मी आभारी आहे. ठीक आहे भगवंत, येतो मी. हे भगवंता दीन दयाळ, हे भगवंता दीन दयाळ, याच चली तू धाम. विष्णुदेव सांभाळा सांभाळा. विष्णुदेव सिंद्रासूर दैत्य तुमच्याकडे प्रस्तावित होतोय.
ब्रह्मदेवाच्या वराची बुद्धीची म्हणजे अमरावती काहीच केली लक्ष आता होते अमरावती पाठोपाठ त्या वैकुंठाचा स्वामी हे लक्ष्मीवती नारायणा हे वैकुंठ माझ्या स्वाधीन कर आणि इथून प्रस्थान कर. त्या वैकुंठात तुझं स्वागत आहे. तुला विनंती करतो तू पाताळात जा आणि तुझ्या सुखाने राज्य कर. आज मी आणि तुला लागत यायला तयार आहे. हे विष्णुदेवा तुला मुळीच क्षमा नाही. आता तुला अंतिम चेतावणी देतो माझ्या मार्गातून दूर हो. अन्यथा नाश घडेल. बुद्धीच्या बलावर बुद्धीच्या बलावर माणूस शांततेवर पोचला त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुमच्यासारख्या असुरांकडे बुद्धीचा विषय नाही म्हणून तुमचा अंत होतो. विष्णुदेवा अंतरात तुमचा होणार. विष्णुदेवा आठवा ते समुद्र मधन जे जे प्राप्त झालं ते तुमच्या देवाच्या धुळीत आणि आमच्या दत्ताच्या धुळीत काय ते मोहिनीचं रूप घेऊन राऊतचा शिक्षेत केला. काय चुकलं म्हणजे राऊत? अरे सिंधुरासुरा राऊत शिरदेत लागला. अरे सिंधुरासुरा दत्ता राऊत शिरदेत करावा लागला. विष्णुदेवा तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तो स्वीकार या सिंधुरासुराचा अपमान. ब्रह्मांडामध्ये हा दैत्याला सिंधुरासूर अमर झाला आणि हे वैकुंठ त्या माझ्या स्वाधीन झालं. देवाचा देव त्याने या रंगातून पळून गेला. आता हे वैकुंठ त्या वैकुंठाचा स्वामी हा दैत्याला सिंधुरासूर इथे तुझा वाणी सत्ता प्रस्थापित केली. राहायला तो शंकराचा कैलास पर्वत. हे शिवशंकर शंभू सांभाळ तुझा आरोग्य. श्री मधुकर कृष्णा इरमल यांच्याकडून
संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ममता इरमल यांकडून नारदाच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे खुशी ललित लोगडे, प्रचित दीपक कांबळे आणि ओम दीपक कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 150 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. मंडळ यांचं सदस्य ऋण आहे. धन्यवाद. जीवनात माझ्या या मने रे तुझ्या, जीवनात माझ्या या मने रे तुझ्या होईल प्रणाम भोलेनाथ, या ब्रह्मपुत्र नाथाचा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. देवा तुम्ही बोले ते बोले राहणार देवा. देवा ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंधुसुत दैत्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. त्याने तर देवराज इंद्र विष्णू यांना युद्धात पराजित केले आहे आणि तो आता तुमच्या या कैलास पर्वतावर आक्रमण करणार आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. त्याची काळजी करू नका रामबली. मी आपलं परिक्रमण असं कायमचा खेळ चालू ठेवला पाहिजे. ठीक आहे, येतो मी. शंकर भोला 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 भोला, शंकर भोला सदा शिव भोला, शंकर भोला शंकर
हे भोलेनाथ शंकरा सांभाळा हा दैत्याला सिंहासनाला 33 कोटी देवांचा देवेंद्र त्याची अमरावती काळीच ह्या वैकुंठावर सत्ता प्रस्थापित होती आणि राहिला तो कैलास पर्वत हे प्रभू, या कैलासपती सिंहासनाचा साक्षात दंडवत प्रथम तुमचे कैलास पर्वताचे स्वागत आहे. हे भोलेनाथा हा सिंहासन तुमच्यासमोर एक इच्छा घेऊन आला आहे. कोणती इच्छा? हे भोलेनाथा हा कैलास पर्वत माझा व्हा आणि तुम्ही मेरू मंदिर पर्वतावर प्रस्थान करावं ही माझी इच्छा आहे. भोलेनाथा माझ्या मार्गातून दूर हो अन्यथा स्वीकार स्वीकार माझा आव्हान. कैलास पर्वत देखील हा सिंधुराचा झाला. समस्त विश्वामध्ये हा सिंधुरासूर अमर झाला. देव देव म्हणून तुम्ही ज्यांना फुललं त्यांचे दैवत्व या रणांगणाच्या मातीत मिसळलं. त्या समग्र ब्रह्मांडाचा राजा हा दैत्य सिंधुरासूर अजिंक्य झाला. हॅलो कुमार शौर्य डाफले शौर्य सुदर्शन डाफले यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये आलेले आहेत. त्याचनंतर माऊली सिद्धेश डाफले यांकडून 101 रुपये, कुमार सोनक सतीश पाटल यांकडून 100 रुपये, रुपाली गावडे यांकडून 101 रुपये, सुगंधा गवाळी यांकडून 101 रुपये, संगीता संतोष लोगडे यांकडून रंगाच्या भूमिकेसाठी 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे विजय लोगडे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 50 रुपये, तसेच महिला मंडळ लोगडे हिरवणवाडी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये आलेले आहेत. संपूर्ण विजयाच्या उद्देशाला सदस्य धन्यवाद.
भाऊ एखाद्या भक्ताने आपली भक्ती केली की त्याला आपण कोणता ना कोणता व्रत दिला जातो. तसाच मी त्याला तात्पर दिला आहे. परंतु आपण चिंता करू नका, यातून मार्ग निघेलच. नारायण नारायण अंते जाशील एकलाच प्राण्या अंते जाशील एकलाच प्राण्या माझ माझ म्हणून नाही रे नाही तुला नाही रे नाही तुला देवा हो, काय ही तुमची अवस्था? तुमच्या योग्य समय ते आगमन झालं आहे. त्या गायकाने आमच्या राज्यात काबीज केले आहे. तुम्हीच मार्ग काढा. नारायण नारायण देव हो, तुम्हाला तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता ना, आणि तो सर्व त्या सिंधुरासुराने उतरवला. नारायण नारायण आमचा गुरु आता रस्ता करायला गेलाय, तेव्हा आम्हाला लोकांना तुम्ही मार्गदर्शन करा. नारायण नारायण देव हो, यावर उपाय आहे. तुम्ही सर्वांनी मिळून विघ्नहर्ता गणेशाची आराधना करा, त्यांना प्रसन्न करून घ्या. तो तुमचे शंकेचे निरसन नक्कीच करेल. चला तर मी येतो. केली देवानी आराधना बाळ गजाननाला, केली देवानी आराधना बाळ गजाननाला.
चला देऊ गणेशाची आराधना करूया. याच्या नामामध्ये शोषण करणारे सामर्थ्य आहे अशा गणरायाला सर्व देवगणांचा साष्टांग दंडवत. देव पुरुषोत्तमा शक्तिमान परमात्मा आम्ही सर्व अनन्य भावने तुला शरणाला आलो. तुला वंदन करून गणराया हा सिंधुराचं नाव द्यायचं. आम्ही सर्व देवांचे राज्य काबीज केले आहे तेव्हा तूच मार्ग काढ आणि आम्हा सर्व राज्य मिळवून दे. देव तुम्ही मुली चिंता करू नका, त्या सिंधुराचा पराभव होईल. तू सागर नेता तुला दुःख सांगावे. आपण सावध राहिले पाहिजे. देव तो दैत्यराज इथे केव्हाही येऊ शकतो. आपण सावध राहिलं पाहिजे. समग्र ब्रह्मांडाचा राजा हा दैत्यराज सिंधुरासूर. समग्र ब्रह्मांडामध्ये ज्याने सत्ता प्रस्थापित केली असा एकमेव अजिंक्य योद्धा म्हणजे दैत्यराज सिंधुरासूर. शिवशंकर महादेव आणि नेहमी सरकथाचा आश्रय घेणारा विष्णुदेव. अरे फेडानो रणांगण सोडून इथून पळून गेला काय? कालिमा पाचला आम्हा सर्व देवांचे राज्य परत कर. तुला आम्ही जीवन द्यायला अरे जीवनदार तुम्ही मला काय देणार? देव हो आठवा ते रणांगण. अरे दैत्यराज सिंधुरासूर तुम्हाला एक अंतिम चेतावणी देतो आणि गणेशा माझ्या मार्गातून दूर हो अन्यथा तुझाही नाश करेल. गर्व तर तुम्हा जवळ देवताना झाला होता. आता तुम्हाला अंतिम चेतावणी देतो गणेशा माझ्या मार्गातून दूर हो अन्यथा तुझा नाश करेल. ठीक आहे गणेशा स्वीकार युद्धाचे आव्हान करतो.
हा